कविता काय असते हम्म. हे मला ग्रंथालयात काम करताना बर, बर, बर. ज्यावेळेस मी पुस्तकांच्या संपर्कात आलो वा. त्यावेळेस मला ओरिजिनल कवितेची वा. ओळख झाली असं म्हणू वा. शकतो. मग त्यावेळेस सुरेश भट, नामदेव ढसाळ, कुसुमाग्रज, हम्म. अरुण कोलटकर, हम्म. शांता शेळके, हम्म. ही सगळी आपलं बलुत वगैरे असे अक्कर माशीपासून जास्तीत जास्त चळवळीची सगळ्या गोष्टी मला वाचायला मिळाल्या. हम्म. आणि मग पुस्तकांनी समृद्ध केल्यामुळे कविता आपोआप समृद्ध होत गेली. हम्म. परंतु पुन्हा आपण तेच म्हणतो ना की ज्यावेळेस आपण एखाद्या यशाच्या किंवा अपयशाच्या टप्प्यावर असू त्यावेळेस आपल्या सोबत कोण आहे हम्म. याच्यावर पण आपलं भवितव्य आणि भविष्य अवलंबून असतं. बरोबर. तर तसे मी पुस्तकं वाचलीच पाहिजे, हम्म. अजून खूप वाचायचे, हम्म. पण कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचलीत हम्म. हे पण महत्वाचं आहे. हम्म. माझी जी दिशा आहे हम्म. ही ठरवली पुस्तकांनी, हम्म. आणि पुस्तकांनीच मग कवितेची दिशा ठरवली हो, हो, हो. की कुठे. मग त्या कवितेमध्ये बंडखोरी, हम्म. विद्रोह, सामाजिक परिवर्तन, हम्म. मानवी मूल्य हम्म. हे सगळं कवितेमध्ये आपसूक आलंच. तरी पण आता असं वाटतं की अजून खूप बाकी आहे. हम्म. जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंतचा माणूस हम्म. परिवर्तनाची आस पकडत नाही हम्म. तोपर्यंत कविता बंडखोरच राहील. बरोबर आहे, अगदीच. या सगळ्या प्रोसेसमध्ये बाबासाहेब, गौतम बुद्ध हे सगळे महापुरुष नेमके कुठे भेटले, म्हणजे कसं यांची भेट